नव महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाडचा 54वा वर्धापन दिन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या वर्धापन दिन कार्यक्रमास जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रावसाहेब पाटील आणि सांगली शिक्षण विभागाचे लेखा अधिकारी रविराज शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजारोहणाने झाली। यानंतर उपस्थित पालकांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्याय यांनी प्रास्ताविकेतून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा मांडला। अकुज प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले। सेवा ज्येष्ठ शिक्षक दिलीप माळी यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला। पर्यवेक्षक अनिल चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर रावसाहेब पाटील तसेच माजी प्राचार्य बापू जाधव यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले। यानंतर संस्थेच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, क्रीडा व शालेय परीक्षांमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले। वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी व पालकांसाठी विनोदवीर भरतकुमार पाटील यांचा हास्य विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला। प्रमुख पाहुण्यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या जिओग्राफिक लॅब, कॉम्प्युटर लॅब, लँग्वेज लॅब, सायन्स लॅब, गणित लॅब यांना भेट देऊन माहिती घेतली व संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्याय, उपाध्यक्ष सूरज उपाध्याय, सचिव रितेश शेठ, संचालिका आशालता उपाध्याय, कांचन उपाध्याय, डॉक्टर पूनम उपाध्याय, संचालक बाळासाहेब कोथळे, डॉक्टर अभिजित शेटे, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार अनिल शिंदे यांनी मानले। सूत्रसंचालन सुचिता पाटील मॅडम व रिया पाटील मॅडम यांनी केले। सर्व विभागाच्या मुख्याध्यापकांच्या नियोजनातून हा वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। कॅमेरामॅन पियुष भाटेसह संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट।